रोहिणी घुले कर्जतच्या नगराध्यक्ष, आमदार रोहित पवार यांना धक्का। सर्वांचे लक्ष लागलेल्या कर्जत नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदी काँग्रेस पक्षाच्या रोहिणी सचिन घोले यांची बिनविरोध निवड झाली आहे। याबाबतची अधिकृत घोषणा 2 मे रोजी होणार आहे। उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या आजच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आणि आमदार रोहित पवार यांच्या कट्टर समर्थक प्रतिभा भोमले यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय। त्यामुळे आता नगराध्यक्ष पदासाठी रोहिणी घोले यांचा एकमेव अर्ज राहिलाय, अशी माहिती मुख्याधिकारी अक्षय जायभाय यांनी दिली। या निवडीमध्ये आमदार रोहित पवार यांना धक्का बसलाय। कर्जत नगरपंचायतच्या सन 2022 साली झालेल्या निवडणुकीमध्ये आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाची सत्ता स्थापन झाली होती। 17 पैकी 12 नगरसेवक राष्ट्रवादीचे आणि 3 नगरसेवक काँग्रेस पक्षाचे निवडून आले होते। भाजपला अवघ्या 2 जागा मिळाल्या होत्या। आमदार रोहित पवार यांनी 2.5 वर्षांसाठी नगराध्यक्षपदी उषा राऊत, नगराध्यक्ष रोहिणी घोले यांना संधी दिली। मात्र 2.5 वर्षांच्या या कालावधीत राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये घुसखोस सुरू होती। 2.5 वर्षांची मुदत संपल्यानंतर उषा राऊत यांना राज्य सरकारच्या नियमामुळे पुन्हा संधी मिळाली। विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी नगरसेवकांमध्ये असलेल्या नाराजीचा फायदा घेत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्ये फूट पाडत 8 नगरसेवक फोडले। यातच काँग्रेसचे नाराज 3 नगरसेवकही सोबत आल्यामुळे राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा 13 नगरसेवकांची मोठ बांधली गेली। गटनेते फुटल्यामुळे रोहित पवार यांना कोणतीच संधी मिळाली नाही। एवढेच नव्हे तर राम शिंदे यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केल्यानंतर त्यामध्ये असणाऱ्या त्रुटी पाहून मंत्रिमंडळाच्या बैठकीत कायद्यामध्ये बदल केला आणि नवीन कायदा अविश्वास प्रस्तावासाठी लागू केला। रात्री 12 वाजता राज्यपालांनी त्या अध्यादेशावर सही केली। त्यानंतर उषा राऊत यांनी अविश्वास प्रस्तावाला समोर न जाता राजीनामा दिला। राऊत यांनी राजीनामा दिल्यानंतर नवीन नगराध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू झाली। दिनांक 28 तारखेला उमेदवारी अर्ज भरण्यात आले। आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस होता। मुदत संपण्यापूर्वी श्रीमती भैलुमे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला। यामुळे एकमेव अर्ज राहिलेल्या रोहिणी सचिन घोले या नगराध्यक्ष झाल्या आहेत। याबाबत 2 मे रोजी अधिकृत घोषणा होणार आहे। जर तुम्ही अजूनही YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा।